नमस्कार, मी प्रीती नाईक। अर्थशास्त्राच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहणार आहोत। या आधीच्या लेक्चर मध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये बघितली होती, 5 वैशिष्ट्ये झालेली होती। आज आपण 6व्या वैशिष्ट्यांना सुरुवात करूया। तर 6वं वैशिष्ट्य असं आहे, अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं महत्व। भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं अनन्यसाधारण महत्व आहे, कारण एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा हा खूप जास्त प्रमाणात वाटा आहे आणि भारतातील शेती ही खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करते आणि जो कच्चा मालाची निर्मिती आहे ती शेतीमधून खूप जास्त प्रमाणात कच्चा माल मिळतो, म्हणून सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं महत्व आहे। आणि भारतीय शेती ही मान्सूनचा जुगार आहे असं म्हटलं जातं। आता भारतामध्ये तर शेतीचं अर्थव्यवस्थेमध्ये महत्व आहे, पण भारताची शेती कशावर अवलंबून आहे? ती पावसावर अवलंबून आहे। पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे भारतीय शेती ही मान्सूनचा जुगार आहे असं म्हटलं जातं। इथे पाऊस पडला तर उत्पन्न जास्त निघतं, पाऊस कमी पडला तर उत्पन्न कमी निघतं आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो। म्हणून भारतीय शेती ही मान्सूनचा जुगार आहे आणि पर्यायाने अर्थव्यवस्था सुद्धा त्याच्यावर अवलंबून आहे। तर भारतीय शेती ही मान्सूनचा जुगार का म्हटलेला आहे? कारण इथे कधी कधी एवढा जास्त पाऊस पडतो की तिथे नदी नाले भरून वाहतात, कधी खेडी सुद्धा वाहून जातात, गावांमध्ये पूर येतो, पाणी येतं, कधी कधी शेतीचं जे पीक आहे ते सुद्धा धुवून जातं। अशा प्रकारचा ओला दुष्काळ कधी कोणत्या वर्षी येतो इथे, आणि कोणत्या वर्षी इतका पाऊस कमी पडतो की तिथे जे पेरलेलं बी आहे ते सुद्धा फुटत नाही, आणि जर ते बीला अंकुर आले तर ते वाढत नाही। अशा प्रकारची कोरडा दुष्काळ कधी कधी कोणत्या वर्षी इथे येत असते। मग कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ, असं जसं दिवस रात्र असतात त्या प्रमाणात ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ हा भारतामध्ये चालू असतो त्याप्रमाणे। तर त्यामुळे काय होतं की प्रत्येक वर्षी शेतीचं उत्पादन येतच असं नाहीये। कधी जर ओला दुष्काळ असेल तर शेतीचं उत्पादन त्या ओला दुष्काळामुळे सुद्धा कमी येतं, कधी कोरडा दुष्काळ असला त्याच्यामुळे सुद्धा शेतीचं उत्पन्न कमी निघतं। तर शेतीचा जो उत्पादन आहे ते कशावर अवलंबून आहे? पावसाच्या पाण्यावर। बऱ्या प्रमाणात शेती आपली पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, थोड्याफार प्रमाणात शेती आपली धरणाच्या पाण्यावर किंवा नदी नाल्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे। सगळीकडेच भारतामध्ये नदी नाले धरणे उपस्थित किंवा कॅनल उपस्थित नाही आहे, त्याच्यामुळे सरकार अजूनही सगळीकडे इरिगेशनच्या सुविधा सरकारने केलेल्या नाही, म्हणजे शेतीला जे पाणीची व्यवस्था केलेली असते ती अजूनही सगळ्या शेतीला मिळालेली नाहीये। म्हणून बऱ्यापैकी शेती ही मान्सूनच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे भारतातील शेती ही मान्सूनचा जुगार आहे असं म्हटलेलं आहे। तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे आणि शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे। म्हणून भारतीय अर्थव्यवस्था मध्ये शेती, शेतकऱ्याची परिस्थिती आणि मान्सूनचा पाऊस या तिन्हीचा अशी नीरगाठ बांधलेली आहे की दरवर्षी या तिन्हीमध्ये चक्रामध्ये जर बदल झाला तर भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो। म्हणजे पावसाच्या प्रमाणात बदल झाला त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असतो, कारण येणारा कच्चा माल हा शेतीतून येतो। जर पाऊस कमी पडला तर कच्चा मालाची कमतरता भासते आणि जे निर्यात शेतीतून जे साधने निर्यात केली जातात त्याचा सुद्धा निर्यात कमी होते, म्हणून अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो। तर शेती आणि अर्थव्यवस्थेचा अशा प्रकारे आणि पावसाचा अशा प्रकारे संबंध आहे। त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य असं आहे की लघु उद्योगांची महत्व। भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लघु उद्योगाचं सुद्धा खूप महत्व आहे, कारण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लघु उद्योग हे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करत असतात। कारण आपल्या देशामध्ये काय आहे, मोठ्या भांडवली साधनांची कमतरता आहे, म्हणून मोठे उद्योग हे कमी उभारले जातात भांडवलाची कमतरता असल्यामुळे, आणि त्यामुळे हे जे छोटे उद्योग आहे हे छोटे उद्योग कमी भांडवलात उभे राहतात, म्हणून इथे रोजगार निर्मिती ही जास्त होत असते। म्हणून रोजगार निर्मितीचं साधन म्हणून भांडवल लघु उद्योगांकडे पाहिलं जातं। एकीकडे आपल्याकडे
भांडवली साधने कमी आहेत, मात्र लोकसंख्या वाढत आहे, म्हणजे बेकारी वाढत आहे. भांडवली साधने कमी आहे, बेकारी वाढत आहे. अशा ठिकाणी लघुउद्योग हे रोजगार निर्मिती करतात. हे याचं खूप महत्व आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये लघुउद्योगांना खूप महत्व आहे. तर या लघुउद्योगांचा जर विकास घडवून आणणे आवश्यक आहे आणि या लघुउद्योगांसमोर काही अनेक समस्या आहेत, प्रश्न आहेत, त्याची सोडवणूक केली पाहिजे. त्याचा विकास सुद्धा घडवून आणला पाहिजे लघुउद्योगांचा. तर लघुउद्योगांसमोर कोणकोणते प्रश्न आहेत त्याची जर सोडवणूक केली तर लघुउद्योग आणखी चांगल्या प्रकारे काम करू शकतात. तर लघुउद्योगांसमोर असलेले प्रश्न कोणते आहेत? एक पहिला प्रश्न असा आहे, तिथे जे लघुउद्योगांमध्ये कामगार असतात त्या कामगारांना जे नियमित वेतन असतं त्या नियमित वेतनापेक्षा सुद्धा त्यांना कमी वेतन दिलं जातं. म्हणजे जे आवश्यक वेतन त्यांना दिलं गेलं पाहिजे त्यापेक्षाही कमी वेतनावर ते कामगार तिथे काम करतात. त्याच्यानंतर जे कामगार आहेत लघुउद्योगांमधले त्या कामगारांना कुठलाही सामाजिक लाभ त्या लघुउद्योगांकडून मिळत नाही आणि त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षितता लघुउद्योगांकडून मिळत नाही. त्यानंतर आणखी प्रश्न आहे की जे लघुउद्योगांमध्ये उत्पादित केलेल्या वस्तू आहेत त्या वस्तू ह्या उत्पादन तंत्र हे जुन्या पद्धतीचं वापरलं जातं लघुउद्योगांमध्ये, म्हणून त्यापासून जुन्या उत्पादन तंत्रापासून निर्माण केलेल्या वस्तू यांचा दर्जा सुद्धा निम्न प्रतीचा असतो आणि ह्या लघुउद्योगांच्या उत्पादित केलेल्या वस्तूंना ज्या मोठ्या उद्योगांमध्ये तयार केलेल्या वस्तू आहे यांच्याशी स्पर्धा करावी लागते. आणि आणखी काही समस्या आहेत. त्यामध्ये जर लघुउद्योग आहेत त्या लघुउद्योगांना ज्या सरकारने सवलती दिलेल्या असतात त्या सवलती आणि त्या योजनाच्या आधारे ज्या सवलती दिलेल्या असतात सवलतीचा फायदा घेण्यासाठी मोठे उद्योजक सुद्धा लघुउद्योगांच्या मध्ये प्रवेश करतात, म्हणजे लघुउद्योगाची स्थापना ते स्वतः करतात. तर त्यामुळे काय होतं की लघुउद्योगांना जेवढी सवलत मिळायला पाहिजे तेवढी मिळत नाही, ही एक त्यांची समस्या आहे. त्याच्यानंतर हे जे लघुउद्योग आहेत यांना ज्या सरकारी योजना आहेत त्या सरकारी योजनांचा पुरेपूर लाभ मिळत नाही. तर अशा त्यांच्यासमोर काही समस्या आहेत आणि त्यांना जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ सुद्धा योग्य प्रकारे उपलब्ध होत नाही. त्यामुळे लघुउद्योगांसमोर अशा प्रश्न आहेत आणि त्यामुळे लघुउद्योगांचे जे काही समजा कोणकोणते प्रश्न आहेत लघुउद्योगांसमोर, इतर मोठ्या उद्योगांच्या वस्तूंसोबत स्पर्धा करावी लागते, त्यांना भांडवलाची कमतरता असते, त्यांना बाजारपेठेमध्ये त्यांना स्पर्धा असते. त्याच्यानंतर त्यांच्यासमोर मजुरांच्या वेतनाची समस्या असते, नियोजनाची समस्या असते. अशा अनेक समस्या त्यांच्यासमोर आहेत आणि त्यामुळे काय होतं त्यांना त्या लघुउद्योग हे जे आहेत त्यांची प्रगती होत नाही किंवा विकास होत नाही. हे त्यांचं आपल्या भारतामधलं लघुउद्योगांची स्थिती आहे. त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य असं आहे बड्या घराण्याची मालकी. औद्योगिकरणाचा विकास करत असताना आपल्याला ह्या उत्पादन साधनाची मालकी कुणाकडे आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. आपल्याकडे भारतामध्ये असे काही घराणे आहेत त्यांच्याकडे औद्योगिक साधनांच्या जी संपत्ती आहे औद्योगिक कारखान्यांची त्या कारखान्यांची मालकी ही त्यांच्याकडे केंद्रित झालेली आहे. पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्थेचा सुधार आहे त्यांच्याकडे केंद्रित झालेला आहे. कारण औद्योगिकरणाचा विकास म्हणजेच देशाचा विकास आणि औद्योगिकरणाची मालकी जर एखाद्या काही घराण्यांकडे जर केंद्रित होत असेल तर देशाची अर्थव्यवस्था सुद्धा त्या घराण्यांकडे किंवा ज्यांच्याकडे मालकी आहे त्यांच्याकडे ती केंद्रित होत असते. अशा प्रकारे भारतामध्ये जे काही मोठे घराणे आहेत जे खाजगी कंपन्या आहेत त्या कंपन्यांची त्यांच्याकडे मालकी आहे. जास्त एकूण जर पाहिलं तर जे खाजगी कंपन्यांची एकूण मालकीपैकी 47% मालकी या मोठ्या घराण्यांकडे आहे. यावरून आपण अंदाज लावू शकतो की किती जास्त प्रमाणामध्ये काही तुरळक घराण्यांकडे ही मालकी केंद्रित झालेली आहे. टाटा कंपनीकडे 53 उद्योग आहेत. त्याच्यानंतर बिर्लाकडे 151 उद्योग आहेत. साराभाईकडे 27 उद्योग आहेत. दालमियाकडे 25 उद्योग आहेत. शाहू जैनकडे 26 उद्योग आहेत आणि सिंघानियाकडे 47 उद्योग आहेत.
तर यावरून आपल्याला कळतं की औद्योगिक क्षेत्रामध्ये या काही 75 अशी घराणी आहेत ज्यांनी औद्योगिक क्षेत्रामध्ये स्वतःची मक्तेदारी निर्माण केलेली आहे. तर भारतामध्ये हे जे खासगी कंपन्यांमध्ये या मड्या घराण्यांचं वर्चस्व प्रस्थापित झालेलं आहे. म्हणजे त्यांची मक्तेदारी ही खासगी कंपन्यांच्या आधारे त्यांनी औद्योगिक क्षेत्रामध्ये स्वतःची मक्तेदारी निर्माण केलेली आहे. तर भारतामध्ये जेव्हा भारत सरकारच्या लक्षात आलं की या बड्या घराण्यांनी स्वतःची मक्तेदारी औद्योगिक क्षेत्रात प्रस्थापित केली, त्या मक्तेदारीला आळा घालण्यासाठी भारत सरकारने काही उपाययोजना केल्या, परंतु त्या उपाययोजना प्रभावी ठरल्या नाही आणि ही मक्तेदारी कमी झाली नाही. आणि नियोजन काळामध्ये जेव्हा आपण औद्योगिकरणाचा विकास करण्याचं ठरवलं, तेव्हा या औद्योगिकरणाच्या विकासाचा त्यांनी पुरेपूर फायदा घेऊन त्यांची औद्योगिक क्षेत्रातली जी मक्तेदारी आहे ती आणखीच वाढवली. आणि म्हणजे आता जेव्हा सरकार जागतिकीकरणाची कास धरत आहे, उदारीकरणाचं धोरण जेव्हा सरकारने स्वीकारलं, तेव्हा या बड्या घराण्यांनी त्याचा फायदा घेऊन आपली स्वतःची मक्तेदारी आणखीच मजबूत करून घेतलेली आहे. अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेवर ह्या मोठ्या घराण्यांनी स्वतःचं अस्तित्व हे मजबूत केलेलं आहे, स्वतःची पकड मजबूत केलेली आहे. तर अशी परिस्थिती ही भारताच्या औद्योगिकरणाची आहे की काही तुरळक घराण्यांकडेच ही औद्योगिक कंपन्यांची ही मालकी जास्त तुरळक घराण्यांकडेच आहे आणि बाकीच्या लोकांमध्ये जी थोड्याफार प्रमाणाच्या कंपन्या उरलेल्या आहेत खासगी, त्या बाकी अन्य लोकांमध्ये वितरित झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे भारतामध्ये औद्योगिकरणाची स्थिती आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य असं आहे की आजारी उद्योग. औद्योगिकरणाचा विकास हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचा घटक आहे. म्हणून भारत सरकारने औद्योगिकरणाच्या विकासाची नियोजन काळामध्ये कास धरली आणि नवीन नवीन उद्योगाची स्थापना करण्यास सुरुवात केली. नियोजन काळामध्ये तेथे नवीन नवीन उद्योग स्थापन होऊ लागले नियोजन काळामध्ये, परंतु काही उद्योग हे आजारी पडू लागले. सरकारचं फक्त नवीन उद्योग स्थापनाकडे लक्ष राहिलं, पण जुने जे उद्योग आहेत ते टप्प्याटप्प्याने आजारी पडू लागले. त्यांचा आजारीची पणाची तीव्रता वाढली आणि त्या कालांतराने ते उद्योग बंद पडले. अशी स्थिती भारताची आहे. मग हे आजारी उद्योग म्हणजे काय आहे? कोणते उद्योग आजारी असतात? त्यांना आजारी का म्हणायचं? याचं रिझर्व्ह बँकेने काही निकष यासाठी जारी केले होते. ते निकष असे होते, त्यातला पहिला निकष होता की ज्या उद्योगांना सध्या त्यांना तोटा होत आहे आणि चालू वर्षी तोटा होत आहे आणि पुढील वर्षी सुद्धा त्यांना तोटा होणार आहे, अशी जर स्थिती असेल उद्योगाची, तर तो उद्योग आजारी आहे असं समजायचं. त्यानंतर ज्या उद्योगांची जी आर्थिक रचना ही बिघडलेली आहे, म्हणजे नफा तोटा, त्या उद्योगाला नफा होण्याऐवजी तोटाच होत आहे आणि याचं जे संतुलन आहे हे बिघडलं, तर मात्र तिथे ते उद्योग आजारी आहेत. म्हणजे एखाद्या उद्योगाला नफा होण्याऐवजी तोटाच होत असेल तर तो उद्योग आजारी आहे असं समजायचं. त्याच्यानंतर काही ज्या उद्योगांचं भांडवल आणि ऋण अनुपात हा जर बिघडलेला असेल तर त्या उद्योग सुद्धा आजारी आहेत असं समजायचं. अशा प्रकारे हे 3 निकष त्यांनी काढले होते की उद्योग कोणते आजारी आहे हे कसं समजायचं. तर हे उद्योग आजारी का पडतात हा पण प्रश्न आपल्या समोर येत असतो की कारण काय आहे उद्योग आजारी पडण्याचं. तर भारत सरकारने त्यावर विचार केला की आपल्या देशामध्ये उद्योग आजारी का पडत आहे. तर भारतातील उद्योग हे आजारी पडण्याचं कारण हे आहे की चुकीच्या ठिकाणी उद्योगाची स्थापना करणे. जर उद्योगाला अशा चुकीच्या ठिकाणी जिथे त्या वस्तूचा उद्योग स्थापन केलेला आहे आणि त्या भागामध्ये त्या वस्तूला मागणीच नाहीये, अशा ठिकाणी जर ती वस्तूची आपण त्या उद्योगाची स्थापना केली तर तिथे मागणी नसल्यामुळे ते उद्योग आजारी पडतात. म्हणजे चुकीच्या ठिकाणी उद्योगाची स्थापना केल्यामुळे सुद्धा उद्योग आजारी पडतात. त्याच्यानंतर अयोग्य नियोजन, म्हणजे एखाद्या उद्योगाचं जे नियोजन व्यवस्थित नसेल, मॅनेजमेंट व्यवस्थित नसेल, तर कालांतराने मॅनेजमेंट व्यवस्थित नसल्यामुळे पुढे चालून तो उद्योग आजारी पडू शकतो. त्याचा नफा तोटा
बिघडून जातो आणि तो उद्योग आजारी पडू शकतो. त्याच्यानंतर आणखी कारण आहे की जे मालक असतात उद्योगाचे आणि जे कामगार मंडळ आहे, जे प्रवर्तक आहेत, मॅनेजर्स आहेत तिथले, यांच्यामध्ये कधी कधी संघर्ष निर्माण होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा उद्योग आजारी पडतात. आणि कधी कधी भांडवलाची कमतरता असते म्हणून उद्योग आजारी पडतात. कधी कच्च्या मालाची कमतरता असते म्हणून उद्योग आजारी पडतात. आणि जे नियोजन आहे ते अयोग्य नियोजन जर झालं, म्हणजे मॅनेजमेंट योग्य प्रकारे जर उद्योगाचं झालं नाही तरी सुद्धा उद्योग आजारी पडतात. आणि कच्चा मालाचा कमतरता असेल, कच्चा माल नसेल तर उत्पादन कशाच्या आधारे करणार आहे, म्हणून कच्चा मालाचा सतत पुरवठा उद्योगाला होणे आवश्यक आहे आणि तो जर झाला नाही तर उद्योग आजारी पडतो. भांडवलाचे सुद्धा तसंच असतं. भांडवल हे उद्योगाला सतत लागत असतं उत्पादनासाठी, कारण भांडवल ही प्राथमिक गरज आहे. आणि भांडवल जर नसेल, भांडवलाची कमतरता असेल उद्योगांना, तर उद्योग आजारी पडत असतात. आणि बाजारामध्ये जर अतिरिक्त स्पर्धा असेल एखाद्या उद्योगांना, म्हणजे त्यांनी जे वस्तू बनवलेल्या आहेत एका उद्योगाने, त्यांच्यासारख्या वस्तू खूप सारे विक्रेते बाजारामध्ये उत्पादक आहेत, अशी जर स्पर्धा असेल तर तिथे उद्योगांना त्या उद्योगाच्या वस्तूला मागणी कमी राहील आणि तिथे परिणामी तो उद्योग आजारी पडू शकतो. आणि आणखी एक कारण असं आहे की सरकारचं जे टॅक्स धोरण आहे ते जर सरकारने आणखी टॅक्स वाढवला तर त्या उद्योगाला नफा होण्याऐवजी तोटा होतो. अशा परिस्थितीत सुद्धा टॅक्स धोरण जर सरकारचं कडक असेल तरी सुद्धा उद्योग आजारी पडत असतात. आणि कधी कधी उत्पादन तंत्र हे जुन्या जर पद्धतीचे वापरले तर उत्पादनामध्ये नवीन क्वालिटी निर्माण होत नाही, चांगल्या प्रतीचं उत्पादन होत नाही, म्हणून सुद्धा कालांतराने त्या उत्पादनाला मागणी राहत नाही आणि मग उत्पादन बंद पडतं. त्यामुळे सुद्धा उद्योग आजारी पडतात. तर असे काही कारण आहेत ज्याच्यामुळे उद्योग हे आजारी पडत असतात. तर भारतामध्ये अशी जी उद्योग आजारी पडण्याची स्थिती आहे ती त्याची तीव्रता वाढतच आहे. सरकार ह्यासाठी आजारी उद्योगांना सहाय्य करण्याच्या प्रयत्नात असते, पण सरकारकडे या आजारी उद्योगांना सहाय्य करण्याची जी साधन आहेत ती मर्यादित आहेत. म्हणजे ती सगळ्याच आजारी उद्योगांना मदत ते करतील, परंतु त्याची साधने मर्यादित आहे. सरकारने या आजारी उद्योगांना मदत केली पाहिजे, परंतु जे नवीन काही उद्योग स्थापन केलेले आहेत आणि जे जुने उद्योग आहेत, जे चालू आहेत, या उद्योगांना सुद्धा सरकारने आजारी न पडू देण्यासाठी काळजी घेतली पाहिजे, वेळीच त्यांना मदत केली पाहिजे. म्हणजे आजारी पडलेल्या उद्योगांना तर त्यांनी सपोर्ट केलाच पाहिजे, परंतु जे जुने उद्योग आहेत, जे चालू आहेत, त्या उद्योगांना आजारी न पडू देणे आणि नवीन उद्योगांना सुद्धा उद्योगाच्या स्थापनेसाठी सुद्धा मदत करणे, अशा प्रकारे सरकारने त्यांना सुद्धा वेळीच मदत केलेली पाहिजे. याचे शर्थीने प्रयत्न जर सरकारने केले तर उद्योग आजारी पडणार नाही आणि जुन्या आजारी उद्योगांना सुद्धा सरकार पुन्हा चालू करू शकते. अशा प्रकारे देशाचा आर्थिक विकास यातून साध्य केला जाऊ शकतो. हे एक वैशिष्ट्य होतं. आणखी त्याचं वैशिष्ट्य आहे भारतीय अर्थव्यवस्थेचं उत्पन्न वितरणातील विषमता. भारतामध्ये उत्पन्नामध्ये विषमता आढळून येते. हे भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. आणि ते भारतामध्ये जे उत्पन्नातील विषमता आहे ती उत्तरोत्तर वाढतच जाते. म्हणजे कालांतराने ती विषमतेची जी दरी आहे, उत्पन्नातील वितरणाची विषमतेची दरी आहे ती वाढतच जात आहे. भारतामध्ये रिझर्व्ह बँक आहे, केंद्रीय सांख्यिकी मंडळ आहे, यांनी आणि अनेक अभ्यास मंडळ येते, यांनी जे या गोष्टीवर जे अभ्यास केलाय, भारतातील उत्पन्न वितरणासंबंधी विषमतेसंबंधीचे अभ्यास केले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा जो कालांतराने हे विषमता ही दरी वाढत जाईल तेव्हा त्याचा परिणाम किती गंभीररित्या होऊ शकतो याचा तिथे त्यांना अभ्यासावरून लक्षात आलेला आहे. व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये विषमता असावी, ती असायला पाहिजे हे समर्थनीय आहे. की प्रत्येकाला समान उत्पन्न मिळेल असं नक्की नसतं. प्रत्येकाच्या उत्पन्नामध्ये थोडाफार प्रमाणात फरक असतो आणि तो मान्य आहे. परंतु उत्पन्नामध्ये किती फरक असावा, किती विषमता असावी यासाठी काही मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या बाहेर जर ती विषमता वाढत असेल तर त्याचा परिणाम हा समाजावर गंभीर परिणाम होत असतो. ज्या समाजात
उत्पन्नाच्या वितरणावर विषमता आहे त्या समाजावर त्या गोष्टीचा गंभीर परिणाम येतो. म्हणजे मर्यादेच्या बाहेर जर विषमता असेल त्या समाजात, तर त्या समाजामध्ये त्या गोष्टीचा गंभीर परिणाम त्या समाजावर पडत असतो. म्हणजे काही लोकांकडे, मूठभर लोकांकडे खूप जास्त अमाप पैसा आणि काही लोकांकडे त्यांची दैनंदिन गरजा भागवण्या एवढा सुद्धा पैसा नसतो. अशी जर स्थिती काही समाजात निर्माण झाली तर त्याचे परिणाम मात्र गंभीर होतात. भारतामध्ये अशी स्थिती आहे की काही लोकांकडे, ज्या लोकांकडे खूप अमाप पैसा आहे, त्या लोकांकडे त्यांचे राहणीमान, त्यांचे जे जीवन आहे ते ऐषारामीचं जीवन जगत असतात. त्यांना त्याच्यामुळे उत्पादनाची साधने सुद्धा पैशामुळे त्यांच्याकडे येतात आणि सरकारी धोरणे आणि सरकारी सत्तावर सुद्धा त्यांचं स्वतःचं राज्य निर्माण होत असतं. आणि याच्यामुळे कालांतराने या समाजामध्ये ऐषारामीचं जीवन जगल्यामुळे काही कालांतराने यांची कार्यक्षमता आणि अस्मिताही नष्ट होते. याच उलट जे गरीब लोक आहेत, ज्यांच्याकडे पैसा कमी आहे, अशा लोकांचं उत्पन्न कमी आहे, तर अशा लोकांचा जर स्थिती पाहिली तर अशा लोकांना त्यांची जी दैनंदिन गरजा आहेत त्या गरजा भागवणे सुद्धा शक्य होत नाही. या लोकांचे जीवन हे या लोकांचे जीवन हे अत्यंत हालाकीची परिस्थिती असते. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं उत्पादनाची साधने नसतात. त्यांचं जीवन अगदी कष्टाचं असतं आणि त्यांची जी काय आर्थिक पिळवणूक ही मोठ्या वर्गांकडनं केली जाते. अशा प्रकारचं त्यांची स्थिती असते. त्यांच्या जीवनात कुठलीही आशाची किरण ही डोकावत नाही. अशा प्रकारची गरीब लोकांची किंवा ज्यांच्याकडे उत्पादन साधनं कमी आहेत अशा लोकांची स्थिती असते. त्यामुळे जिथे उत्पन्न वितरणासंबंधी मालकीची जी गोष्ट येते तेव्हा मात्र या समाजामध्ये संघर्ष निर्माण होतो. तिथे वाद होण्याची शक्यता असते, संघर्ष असतो. तिथे त्या समाजामध्ये दोन गटामध्ये संघर्ष निर्माण होत असतो आणि दाहकता असते त्यामध्ये, त्या वातावरणात. त्या दाहकतेचा परिणाम हा समाज जीवनावर होत असतो. कधी कधी त्यातून संघर्ष निर्माण होतात, कधी दंगे होतात. अशा प्रकारची स्थिती या उत्पन्न विषमतेच्या मालकीवरून होत असते. भारताने आर्थिक धोरणाचा स्वीकार केला आणि औद्योगिकरणाचा विकासाची काल सरली. त्यातून औद्योगिक प्रगती होईल, भांडवली साधनांमध्ये बदल होईल, भांडवली साधनांचा विकास होऊ शकतो, परंतु उत्पन्नातून विषमता त्यातून निर्माण होणार आणि या उत्पन्नातील विषमतेचा परिणाम हा काय होईल याची आपण कल्पना करू शकतो. अशा प्रकारे उत्पन्नामध्ये विषमता असल्याने समाज जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. काही तुरळक लोक श्रीमंत होतात, काही लोक गरीब राहतात. श्रीमंत लोक आणखी उत्पादन साधनाचा उपयोग घेऊन आणखी श्रीमंत होतात. गरीब लोक उत्पादनाची साधने नसतात, उत्पन्नाचं साधन कुठलं नसल्यामुळे ते आणखी गरीब होतात. अशा प्रकारे ही जी दरी आहे, उत्पन्नातील विषमता आहे, ही वाढत जात आहे आणि त्याचा परिणाम हा उत्तरोत्तर वाढत चाललेला आहे असं दिसत आहे. तर आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये बघितली आहेत. ही सर्व वैशिष्ट्ये भारतीय अर्थव्यवस्थेची आहेत. उद्या आपण नियोजन म्हणजे काय ते पाहणार आहोत.